मी कालपासून मी ट्रेनमध्ये आहे. रात्री मला एकदम नाक जाम झालं. चंदीगडला आम्हाला स्टे घ्यायला लागलाय कारण की गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो टाइम चेक वाजलेत 10:30. सो बाकी आम्ही कुठे जाणार आहे काय जाणार आहे आधीच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो आता फक्त वाट बघायची ट्रेनची. पण ही व्हिडिओ व्लॉग नसणार आहे. या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रेनमध्ये कसं राहायचंय काय करायचं. कारण माझा लास्टचा एक्सपिरियन्स ट्रेनचा वाईट होता. त्याच्यामुळे मी या टाइमला खूप सारे प्रिकॉशन्स कॅरी करणार आहे. तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. सगळ्यात पहिलं आम्ही एक रेग्युलर चप्पल कॅरी केली होती कारण ट्रेनमध्ये 20-21 तास त्या शूज मध्ये राहणं खूप डिफिकल्ट होतं. गणपती बाप्पा मोरया. दुसरं म्हणजे कॉफी ट्रेनमध्ये इझिली मिळत नाही आणि जर तुम्ही कॉफी प्रेमी असाल तुम्हाला कॉफी शिवाय जमत नसेल तर तुम्हीच बेटर स्वतःची कॉफी साखर दूध पावडर कॅरी करा आणि स्वतःची कॉफी स्वतः बनवा. IRCTC वाल्यांनी आम्हाला सगळं काही प्रोव्हाइड केलं होतं. चादर ब्लँकेट पिलोज. पण एकदा ते झटकून घ्यावे चेक करावे आणि मगच यूज करावे. टाइम चेक वाजलेत. वॉचच नाही घातले. किती वाजलेत ते वाजले 3. आम्ही आता पोहोचलोय नवसारीला. म्हणजे थोड्या वेळात आम्ही सुरतला पोहोचू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅनिटायझर घेऊनच बसले. जरा कुठून आली की लगेच सॅनिटायझर लावले. मग तर चला या जेवायला. फ्लॉवर बटाटा भाजी चपाती आणि मम्मी स्पेशल कोबीचे भजी. 8 hours later. गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप थंडी आहे त्याच्यामुळे मी पहिलं मॉइश्चरायझर लावते. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे काय टिप्स. कारण की मी कालपासून मी ट्रेनमध्ये आहे. तर मी काय एक्सपिरियन्स केला आणि जे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे त्यांनी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी थंड जागेच्या ठिकाणी जातात आहे तर सगळ्यात पहिलं कॅरी करा ते म्हणजे गरम पाणी. मला इतका फायदा झाला आहे कारण की रात्री मला एकदम नाक जाम झालं सर्दी झाली आणि गरम पाणी असल्यामुळे ॲटलिस्ट मी एक सिप थोडी घेत होती तर मला थोडं वॉर्म वाटत होतं. आम्ही खूप ट्राय केलं गरम पाणी मागायचं पण इझिली मिळत नाही. सो इट्स बेटर तुम्ही तुमचं कॅरी करा. हां दुसरी गोष्ट म्हणजे पेपर सोपचा खूप फायदा आहे. हां तिथे वॉशरूममध्ये हँडवॉश आहे पण त्याच्या आजूबाजूला इतकी घाण आहे की त्या हँडवॉशला हात लावायचं मन पण नाही करत. मुलींचं तर स्पेशली नाही करत. ॲग्री असाल तर कमेंट करा. सो तुम्ही तुमचा पेपर सोप घ्या. ह्याला तुम्ही यूज करू शकतात आणि यूज करून ह्याला फेकू शकतात. तर हे एक बरं आहे पेपर सोप. आणि तिसऱ्या गोष्ट म्हणजे टिश्यूज का कारण की वॉशरूममध्ये मी कार केलेली आणि माझ्यासोबत झालं की मी एंटर केलं आणि बघते की शर्ट टिश्यूज नाही होते. बट चांगली गोष्ट आहे की मी माझे 2-3 टिश्यू पॉकेटमध्ये कॅरी करते. सो तुमच्याकडे असलेले बरे आहेत. तर तुम्ही रिलाय नाही राहणार की अरे वॉशरूममध्ये असेलच वगैरे. काही ट्रेनमध्ये असतात काही ट्रेनमध्ये नसतात. सो पुढची टिप आहे बॅग तुमच्याकडे एक तर स्लिंग बॅग किंवा एक छोटी बॅग तुमच्याकडे ठेवा. त्याच्यामध्ये तुमचे सगळे लागणारे सॅनिटायझर सॅनिटरी पॅड्स परत टिश्यू मेकअपचं काय असेल तर चार्जर वॉलेट तर एका बॅगमध्ये ते ठेवा आणि ती बॅग तुमच्याकडे ठेवा. सो तुम्ही कधी स्टेशनला उतरलात काही आणायचं वगैरे असेल तर ॲटलिस्ट ती एक बॅग तुमच्यासोबत राहील. तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल करताय तर वॉशरूमला वगैरे जाताना कोणाला लक्ष द्यायला सांगण्यापेक्षा एक तुमची बॅग स्वतः तयार करा. तुमचं वॉलेट सगळे महत्त्वाचे वस्तू त्या बॅगमध्ये ठेवा आणि ती बॅग तुमच्याकडे ठेवा. आणि हे फक्त मुलींसाठी नाही आहे तर हे मुलांसाठी पण आहे. म्हणजे तुम्ही पण हायजीन वगैरे राहणं तुमच्यासाठी पण बनलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे माझे व्हिडिओज बघा आणि असं फॉलो करा. सो फायनली वी आर युअर मथुरा. म्हणजे हा आमचा डेस्टिनेशन नाही आहे पण इथे आलोय तो उतरणं तर बनता आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मथुरा माझ्यासाठी किती स्पेशल आहे. ट्रेन चालू होईल पण पॉज करे बा बोलताना पण आपण हे बघ. आजकाल ट्रेनमध्ये सुद्धा पुस्तकं विकायला लोक येतात पण ते अति महाग असतात. सो इट्स बेटर तुम्ही तुमचं आवडीचं पुस्तक तुमच्या आवडीची गोष्ट ट्रेनमध्ये कॅरी करा आणि ते तुम्ही टाइमपाससाठी ट्रेनमध्ये करू शकता. ट्रेन लेट असल्यामुळे अजून खरं तर 3ला आमचा रिचिंग टाइम होता पण आता तो एक्सटेंड होऊन आता कितीला पोहोचणार आपण 5:30-6ला पोहोचणार. सो प्लॅन असा होता की आता आम्ही चंदीगडमध्ये उतरणार आहेत. आमचा प्लॅन होता चंदीगडला उतरून तिथे लंच करायचा पण एक्सटेंड झाल्यामुळे तर 5:30-6 वाजता आम्हाला इथेच खूप भूक लागली. सो आम्ही ट्रेनमध्येच लंच बॉक्स ऑर्डर केला आहे. तर छान आहे. मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. 2 रोटी होती छोल्याची भाजी आहे टेस्टी आहे ही दाल राईस ती 120मध्ये इनफ आहे टेस्ट पण इट इज गुड. आम्ही आता ज्या प्लॅटफॉर्मला आहे ते आहे महाभारत. तो आम्ही उतरलो आहे कुरुक्षेत्र जंक्शनला. माझ्याकडे सगळ्यांची फोटो काढायची सुरुवात झाली आहे. आम्ही पहिलेच काढून घेतला ॲज युजल पळत. हां कारण हॉल्ट फार कमी ॲक्च्युली या स्टेशनवरती. हां आणि ट्रेन लेट आहे म्हणून खूप कमी आता हॉल्ट केलं आहे. पण खूप वेळ थांबलेली होती मथुराच्या आधी रामपूरला. ठीक आहे
सो आम्ही पोचू. बाय द वे ते चेंज इन प्लॅन ते आम्ही नंतर सांगू. बाय. चंदीगडला आम्हाला स्टे घ्यायला लागला आहे कारण की ट्रेन लेट झाल्यामुळे आम्ही ह्या टायमिंगला कसोलला नाही निघू शकत. सो ते बोलले इट्स बेटर की तुम्ही चंदीगडला स्टे घ्या आणि मग नेक्स्ट डे तुम्ही सकाळी पहाटे कसोलसाठी निघा, कारण आता एवढा फॉग आहे बाहेर त्याच्यामुळे नाही जाऊ शकत. सो आता स्टे घेतलाय, छान आहे हॉटेल रिबर्थ, इथे आम्ही स्टे घेतलाय. टेम्पररी स्टे साठी फक्त. चंदीगड ॲक्च्युली एक्सप्लोर करायचं होतं पण टाइम 9 वाजले आणि इथे थंडीमुळे सगळं लवकर बंद होतं असं हे लोक म्हणतात. तर आता आम्ही जाऊ बघू काय मार्केट वगैरे काय मिळालं तर एक्सप्लोर करून, नाही तर मग डिनर करून घरी येऊ. तर इकडचा लोकल फूड तर आम्ही काही झालं तरी ट्राय करून खाणारच आहोत. चंदीगडमध्ये आम्ही वेगवेगळे पान ट्राय केले, चॉकलेट पान, स्पेशल मीठा पान आणि बरेचसे पान होते. सिद्धांनी चॉकलेट पान खाल्ला आणि मी स्पेशल मीठा पान, आणि इट इज अमेझिंग. मला अजूनही ती टेस्ट आठवते. तर मित्रांनो ॲक्च्युली आम्ही आता चंदीगडमध्ये होतो, आम्ही आता इथून निघतोय. सो हा ब्लॉग कसा वाटला, ही ट्रेन जर्नीचं मी तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे, दाखवलं आहे. सो ही आमची जर्नी होती. कशी वाटली ह्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. आता मी इथून निघते. ह्याच्या पुढे ॲक्च्युअलमध्ये आपला ॲक्च्युअलमध्ये आपला ट्रॅव्हल ब्लॉग चालू होणार आहे. खूप टाईमनंतर चॅनलमध्ये आपल्या ट्रॅव्हल ब्लॉग होतं आहे. सो मी पण तेवढीच एक्सायटेड आहे. सो मी रूम वगैरे चंदीगडची दाखवली नाही बिकॉज टेम्पररी होती, तर आम्ही दोघांनी खूप सिम्पल घेतलेली, कारण एक दिवस पण नाही, फक्त एक नाईटसाठी घ्यायची होती. आता ह्याच्या पुढे जे आम्ही स्टे आहे वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिला स्टे आमचा, पहिला जो ब्रेक आहे तो कसोलमध्ये आहे. पहिला स्टे कसोलमध्ये आणि नंतर नेक्स्ट स्टे आमचा मनालीला आहे. तो आता आम्ही निघालो कसोलला. बाय द वे हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही ट्रेनमधून ट्रॅव्हल करताय तर त्या लोकांसाठी ही व्हिडिओ खूप गरजेची आहे, त्यांना शेअर करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.